नांदणी मठातील महाराज स्वामी यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी वनताराचं पथक आज कोल्हापूरमध्ये आलं होतं। बैठकीनंतर वनताराचे सीईओ विहान करणे यांनी स्वामी माधुरीला परत आणणार असल्याचं जाहीर केलंय। अनंत अंबानी यांनी हा निर्णय घेतलाय की कोल्हापूरकरांच्या भावना दुखावणारं वर्तन करणार नाही। जी सेवा वनतारामध्ये मिळेल तीच सेवा नांदणीमध्ये मिळेल असं विहान करणे यांनी सांगितलंय। महादेवीसाठी मागील काही दिवसांपासून नांदणीच्या ग्रामस्थांसह कोल्हापूरकर एकवटले होते। महादेवीला परत आणण्याचा निर्धार त्यांनी केला होता। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून कोल्हापूरमध्ये वनताराचे सीईओ विहान करणे यांनी महादेवीला परत आणणार असल्याचं जाहीर केलंय। नांदणी गावातच आम्ही महादेवीसाठी घर बांधून देणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं। नांदणी मठातील महाराज स्वामी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी वनताराचे पथक आज कोल्हापूरमध्ये आले होते। बैठकीनंतर वनराईचे सीईओ विहान यांनी स्वामी माधुरीला परत आणणार असल्याचं जाहीर केलं। अनंत अंबानी यांनी हा निर्णय घेतला आहे की कोल्हापूरकरांच्या भावना दुखावणारे वर्तन करणार नाही। तिला वनतारामध्ये जी सेवा मिळेल तीच सेवा नांदणीमध्ये मिळेल असे विहान यांनी सांगितलं।